नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 4 मे 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग इंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:51 ते 7:29 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:07 ते 10:45 आणि यमगंड काळ दुपारी 2:01 ते 3:39 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल आणि गुरुबरोबर लाभयोग करणार आहे. दुपारी 4:38 नंतर हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. तेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर युतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 4:38 नंतर हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करून तिथेच असताना नेपच्यून बरोबर युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जी तुमची महत्त्वपूर्ण कामं असतील ती दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. काही चांगले लाभसुद्धा होतील. मित्र परिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही सल्ले मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 4:38 नंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानातली हर्षलबरोबर लाभयोग करणार आहे आणि तुमच्या राशीत असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या लाभात असणाऱ्या नेपच्यून बरोबर चंद्र युतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसामध्ये तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी घडतील. या संदर्भातल्या शुभफलदायी सुद्धा काही घटना घडामोडी दिसून येतील. याचप्रमाणे दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 4:38 नंतर हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर युतियोग करणार आहे. वेळातल्या गुरुबरोबर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले इंट्युशन्स वगैरे दिसतील. जरूर त्यावर काम करा. याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त होईल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामोडी घडू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या दशमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 4:38 नंतर हा चंद्र तुमच्या भाग्यात भ्रमण करेल. जिथे असताना नेपच्यून बरोबर युतियोग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणे गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय दुपारनंतर अजिबात घेऊ नका. दुपारनंतरचा कालामध्ये अतिशय उत्तम राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे चांगले काही लाभसुद्धा संभवतात. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण इंट्युशन्स अंतःप्रेरणा तुम्हाला आजच्या दिवशी दुपारनंतरच्या कालावधीमध्ये येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे.
संध्याकाळी 4:38 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल आणि दशमातल्या गुरुबरोबर लाभ योग करणार आहे आणि अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर युती योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील, या संदर्भात काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. संध्याकाळी 4:38 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल. तिथेच असताना नेपच्यूनबरोबर युती योग करणार आहे आणि भाग्यातल्या गुरुबरोबर लाभ योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, मात्र त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दुपारी 4:38 हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल आणि अष्टमात असणाऱ्या गुरुबरोबर लाभ योग करेल आणि षष्ठात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर युती योग करणार आहे. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं अजिबात करू नका. तुमचे अंदाज असू शकते. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. संध्याकाळी 4:38 हा चंद्र तुमच्या पंचमात भ्रमण करेल. तिथेच असताना नेपच्यूनबरोबर युती योग करणार आहे आणि सप्तमातल्या गुरुबरोबर लाभ योग करणार आहे. आजचा जो दिवस आहे घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते, अशा दिवशी तुम्हाला आरामसुद्धा मिळेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही धार्मिक आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगल्या इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 3य सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. संध्याकाळी 4:38 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या नेपच्यूनबरोबर युती योग करणार आहे आणि षष्ठातल्या गुरुबरोबर लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते अगदी सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसेल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 2य सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दुपारी 4:38 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आवडीनिवडी किंवा त्यांच्यासाठी तुम्हाला काही खर्च करावे लागतील. काही लाभसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर बाहेर खाली जाण्याचा एक संभवतो. मात्र महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार करताना काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या हर्षबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. याचप्रमाणे दुपारी 4:38 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल. तिथेच असताना नेपच्यूनबरोबर युती योग करणार आहे आणि चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. घरातल्या व्यक्तींचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक व्यवहाराकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या संदर्भात काळजी घ्या. काही चांगले लाभ मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 2 सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या तुमच्या द्वितीयात असणाऱ्या हर्षबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दुपारी 4:38 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथे असताना नेपच्यूनबरोबर युती योग करणार आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे
दुपारनंतरच्या कालावधीमध्ये अजिबात घेऊ नका. दुपारनंतरचा कालावधी अतिशय चांगला राहील. काही चांगले इंट्युशन्स वगैरे तुम्हाला येऊ शकतील. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपसूक मिळू शकेल. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण काम, कागदपत्री, व्यवहार हे सुद्धा होऊ शकतील. जर तुम्ही ज्या रिलेशनशिपमध्ये असाल, तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 4 मे 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.